नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मध्य पूर्वेमध्ये भडकलेल्या युद्धानं जगावर अनेक ठिकाणी संकट आलेली आहेत। हा विषय केवळ आणि केवळ भारतापुरता मर्यादित नाही, तर त्याचे विश्वव्यापी असे परिणाम आहेत। पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मुसलमान राष्ट्रांमधला आपापसातला वाढत असलेला संघर्ष आणि त्यात इराणची भूमिका। आज विशेष मध्ये त्याची चर्चा। आखातातल्या या युद्धाच्या 21व्या दिवसाचे महत्त्वाचे मुद्दे कुठले ते एकदा पटकन आपण नजरेखालून घालूया। इराणमध्ये मृतांचा आकडा 1400च्या पलीकडे गेलाय। जवळपास 18,000 नागरिक हे भूमिहीन झाले। सौदी, कतार, बहरीनच्या तेल शुद्धीकरण केंद्रांवर इराणचे हल्ले झाले। इराणच्या दक्षिण पार्स तेल केंद्रावर इस्रायलनं हल्ला केल्यानं इराण चिडलाय। आमच्या तेल केंद्रावर पुन्हा हल्ले केले तर जराही सबुरीनं घेणार नाही असं इराण सांगतोय। आपल्या ताकदीची 1% ताकद देखील अजून आपण वापरलेली नाही असाही दावा इराणनं सातत्यानं केला आहे। आखाती देशांना युक्रेनची मदत आहे। ड्रोन हाणून पाडणारी यंत्रणा पुरवली जाते। तटस्थ भूमिका अधोरेखित करण्यासाठी स्वित्झर्लंडनं अमेरिकेला शस्त्रास्त्र निर्यात थांबवलेली आहे। जर्मनीच्या रॅमस्टीनमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ आहे, त्याबाबत भूमिका स्पष्ट करा अशी इराणनं जर्मनीला सूचना केली आहे। ब्रिटननं युद्धामध्ये पडू नये, अमेरिकेला आपले लष्करी तळ वापरू देऊ नयेत हा इराणचा इशारा बहुतेक ब्रिटननं ऐकलेला दिसतोय। ब्रिटनसह युरोपच्या अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत आणि त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था सध्या तरी अवघड स्थितीत पोहोचली आहे। अमेरिकेनं नुकताच दावा केला की इराणचं क्षेपणास्त्र उत्पादन त्यांच्या हल्ल्यांमुळे बंद पडलं। हा दावा इस्रायलकडून पण करण्यात आला, पण इराण हा दावा काही मान्य करायला तयार नाही। इराणने इस्रायल आणि अमेरिकेचे दावे खोडून काढले। इस्लामिक क्रांतिकारक संरक्षण दल अर्थात IRGCनं एका निवेदनामध्ये याबाबतची आपली भूमिका मांडलेली आहे। IRGC असं म्हणतंय की तेहरानचा क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम अबाधित आहे। इराणच्या क्षेपणास्त्र क्षेत्रावरची कामगिरी 100% योग्य पद्धतीने सुरू आहे। युद्ध सुरू असलं तरी क्षेपणास्त्र उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही असं इराण सांगतोय। क्षेपणास्त्रांचा साठा करण्यात सुद्धा इराणला कुठलीही अडचण नाही हे IRGCनं सांगितलंय। तेलाची अर्थव्यवस्था या अनेक अरब राष्ट्रांना जोडून ठेवते। असं असताना सुद्धा याच अरब राष्ट्रांमध्ये आणि खास करून मुसलमान राष्ट्रांमध्ये परस्परांवरचे हल्ले सुरू आहेत। इराण इतर अनेक मुसलमान राष्ट्रांवर हल्ले का करतोय त्याची कारणं लक्षात घेण्यासारखी आहेत। आखाती देशांची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं तेलावर अवलंबून आहे। हे अख्ख्या जगानं मान्य केलेलं सत्य आहे। काही देशांचा सरकारी महसूल हा 83% तेलातून येतोय, म्हणजे तेल नसतं तर त्या ठिकाणी फक्त वाळवंटच असतं। आखाती देशाचं तेल उत्पादन घटलंय आणि याचा स्वाभाविक परिणाम अख्ख्या जगावर होऊ घातलाय। जगातील बहुतांश देश युद्ध संपावं यासाठी सध्या किमान प्रार्थना तरी करतायत। दुबई, कतार, अबुधाबी ही आखातातली आर्थिक उदार केंद्र आहेत। ही शहरं गुंतवणुकीसाठी सुरक्षित नाहीत असा समज जर समजा बाहेरच्या देशांमध्ये जगामध्ये तयार झाला तर ते UAE, सौदी, कतार, कुवेत यांना परवडणार नाही, कारण ते अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहेत। तेलाचे दर वाढले तर अमेरिकन जनतेला सुद्धा याचा थेट फटका बसणार आहे। ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत टीका सुरू होईल आणि त्यांच्या विरोधातला असंतोष आणखी वाढेल। इराणवर अमेरिकेनं आतापर्यंत हजारो हल्ले केले। भविष्यातले सर्व हल्ले देखील रोखण्याची इराणची क्षमता नाहीये। आपलं नुकसान होतंय, त्यामुळे आहे तर शेजारी देशांचं पण नुकसान करावं, जेणेकरून अमेरिकेवरचा दबाव आणखी वाढेल, ही त्यांची रणनीती आहे।
या संपूर्ण स्थितीमध्ये कतार आणि अन्य आखाती देशांमध्ये इराणनं नेमनेमके कुठे कुठे हल्ले केलेले आहेत ते लक्षात घ्या, कारण ही ठिकाणं सुद्धा मोक्याची आहेत, महत्वाची आहेत. इराणकडून सौदी अरेबियाच्या रास तनुरा इथं हल्ला झाला. हा जगातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरणाचा एक प्रकल्प आहे. सौदीतल्या आरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीचा कारखाना रास तनुरा इथंच आहे. सौदीतल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक कंपनी म्हणून आरामकोच्या या कारखान्याकडे पाहिलं जातं. तो सामसेफ इथं आहे. शायबा इथं युद्ध सुरू झाल्यापासून या तेल शुद्धीकरण कारखान्यावर दररोज हल्ले होत आहेत. रास लफान हा कतार मधला एक महत्वाचा LMGचा कारखाना आहे. रास लफान इथं जागतिक गॅस पुरवठ्याचा 70% गॅस बनतो. तो सध्या पुरवताच येत नाही. पर्ल GTL या कतार मधल्या ठिकाणापासून गॅस रासायनिक द्रव बनवण्याचा कारखाना आहे, तो उद्ध्वस्त झालाय. मेसाईद या कतार मधल्या ठिकाणी मोठा औद्योगिक वसाहतीचा भाग इराणनं ड्रोन हल्ले करून उद्ध्वस्त केला. UAEच्या फुजायरा या भागामध्ये जगातला सगळ्यात मोठा तेल साठा प्रकल्प आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं इथून तेल निर्यात काही काळ सुरू होती, पण आता तिथेही हल्ले झाले आहेत. अबुधाबी अमिरातीमधला तेल प्रकल्प जो मुसाफा इथे आहे, तिथेही ड्रोन हल्ले झालेले आहेत. मीना अल अहमदी आणि मीना अब्दुल्ला या 2 तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर कुवेतमध्ये हल्ले झालेले आहेत. दुक्कम बंदर आहे ओमान मधलं, अनेक तेल साठे आणि एका तेल टँकरवरही ड्रोन हल्ले झालेले दिसत आहेत. इस्रायलच्या हायफा बंदराच्या इथे 19 मार्चला काही वेळ वीज गेली, मात्र त्याने काही फार नुकसान झालेलं नाहीये. अशदो नावाचं एक ठिकाण आहे इस्रायलमध्ये. इराणच्या IRGC कडून त्याला लक्ष्य करण्यात आलं, मात्र त्याचं किरकोळच नुकसान झालंय. दरम्यान अमेरिकेवर दबाव यावा म्हणून इराण आखाती देशांवर हल्ला करतोय हे आता जगात उघड उघड सांगितलं जातंय, स्वीकारलं जातंय. पण अद्याप तरी ट्रम्प यांच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही.